झोपते वेळीचे लेकर मारले, 5 पांडवांचे 5 पुत्र मारले, मला वाईट वाटतं नाही. पण जो लेकरू जन्मालाच आलं नाही, जो निष्पाप आहे, निष्काम आहे, निष्पृह आहे, गर्भात आहे, त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला, याला मी शाप देतो की जोपर्यंत सृष्टी आहे, चंद्र सूर्य आहे, तोपर्यंत हा वनवन भटकत फिरल, नवल हे नाही, त्याच्या मस्तकातून रक्त आणि पू वाहत राहील आणि त्याचा जीवनात कधीच त्याला मृत्यू येणार नाही, हा माझा शाप आहे. आजही अश्वत्थामा या नर्मदेच्या किनाऱ्याने फिरत असतो. तो रडत रडत भगवान शिवाकडे जाऊन विनंती करू लागला की बाबा, मला असा भयानक शाप झालाय, मला त्रास होतो, सारं डोक्यामध्ये चावल्यासारखं होतंय, मी काय करू, कसं करू सांगा. त्यावेळेस भगवान भोलेनाथाने सांगितलं, तू नर्मदेचा किनारा पकड, महान असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या शापापासून तुला शांती प्राप्त होईल. म्हणून हा अश्वत्थामा या किनाऱ्याने फिरत असतो. म्हणून शापित असलेल्या जीवाला त्या ठिकाणी कुणाचा तळतळाट आपल्या हाताला लागलेला असतो. आपल्या पायाखाली एक माझ्यासोबत माणूस आलता, त्यांच्या सतत स्वप्नामध्ये साप येत होता, विषारी, त्याला कधी झोप येत नव्हती सुखाची, सतत साप यायचा आणि साप यायचा नवल नाही, त्याच्या अंगाला आळे पिळे घातल्यासारखं वाटायचं, झोपीमध्ये घामानं लथपथ व्हायचा, तो धसकून उठायचा. कित्येक वर्ष तो त्या पिढीमध्ये होता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मी ज्यावेळेस नर्मदा परिक्रमा केली त्यावेळेस तो शापापासून मुक्त झाला. मी म्हटलं, पण साप स्वप्नात कसा आला? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, नाग आणि नागिन दोघ जण किरडा खेळत होते. किरडा लक्षात आले की एकमेकाच्या अंगाला आळे पिळे घालून ते किरडा करत असतं. त्यावेळेस यांनी कत्तीनं आपल्या एक त्याच्यातला नाग मारून टाकला आणि ती नागिन पळून गेली. तिथून पुढे तो नागाचा काल सर्प दोष त्याच्या आयुष्यामध्ये जाऊन बसला. म्हणून आपल्या आयुष्यात कित्येक असे महापाप होत असतात, सूक्ष्म पाप, कळत न कळत, या साऱ्या पापापासून मुक्तता माता नर्मदा करत असते. म्हणून आता या पवित्र ठिकाणी आपण सुंदर असणार भगवान श्री महादेवाचं चरित्र पाहिलं. शिवरात्रीचं खूप सांगण्यासारखं आहे, 4-4 तास कथा होत असते, पण संक्षिप्त मध्ये आपण घेऊयात. आता लगेचच मैया आपल्या सर्वांनी घेतलेले आहेत. आता इथं दीप उत्सव करू सर्वांनी. चोर जर दिव्याला उत्सव लावलेला चोर जर कुबेर भंडारी होऊ शकत असेल आणि हे लोक जर सरे तिथं जात असतील, तर आपण तर महाराज चोर नाहीयेत, आपण तर महान भगवत भक्त आहेत. आज तर या ठिकाणी संन्यासाची तुम्ही दीक्षा घेतलेली आहे. या 14-15 दिवस 16 दिवस आपण संन्यास आश्रमाचा आश्रय केलेला आहे. इथून पुढे जेव्हा आपली सुपारी आणि तीर्थ तिथं विमलेश्वरावर आणि भगवान ओंकारेश्वरावर पडल, तेव्हा या व्रतातून आपण बाजूला जाणार आहे आणि मग आपल्या परिवाराला त्याची फलश्रुती प्राप्त होणार आहे. आता दिवे लावायचे, दिवे लावल्याच्या नंतर एक छोटस